नारियल फोर्टला जाण्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला त्र्यंबकेश्वरला यावं लागते. त्र्यंबकेश्वरहून 7 किलोमीटर दूरवर तो गड आहे. हे बघा किती ह्या सुरुवात अशी होते. मग त्र्यंबकेश्वरला जाणारे रस्ता खूप सुंदर आहे. तर हा बघा खूप खूप अवघड ट्रॅक आहे हा. मग आम्ही त्या लोकेशनवर पोहोचलो. मग नंतर आम्ही पायऱ्या सुरुवात केली. नंतर वर चढलो. 90 डिग्रीच्या पायऱ्या आहेत. खूप भीती वाटत होती. मारुतीरायाचं दर्शन घेतलं. तिथे सोबत तलाव आहे, तिथे फोटो व्हिडिओ वगैरे काढले. मग नंतर बघा किती सुंदर व्ह्यू दिसत आहे, किती सुंदर व्ह्यू दिसत आहे. नंतर मग आम्ही एकदम टेकडीवर गेलो. तिथेच काही झेंडे फडकले, जसं आपला तिरंगा, शिवाजी महाराजांचा भगवा. हे झेंडे फडकलो. खूप भीती वाटत होती. वाऱ्याचा वेग खूप जास्त प्रमाणात होता. पण तिथे गेलो होतो तर विचार केला पूर्ण जॉईनच करा. तर मग असे बघा सुंदर असे फ्लॅग होस्टिंग सारखं केलं. खूप छान वाटत होतं. मग आम्ही खाली उतरलो. खाली उतरताना पण माकडांनी खूप त्रास दिला. खूप भीती वाटत होती उतरताना पण खूप. आणि मग नंतर आम्ही माझे खूप थकून गेले होते. नंतर मग मी पाय खूप थकून गेले होते. मग मी नंतर घरी आले आणि मग झोपून घेतलं. तर माझा आजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. थँक्यू फॉर माय वॉचिंग ब्लॉग. मला आणि माझ्या चॅनलला प्लीज सपोर्ट करा. थँक्यू सो मच गाईज. इथून एक फोटो काढ.